वजनाचा विषय हा असा खूप वजनदार असतो. म्हणजे सहज आणि सोपं हे असं काहीच नसतं, पण शक्य मात्र 100% गॅरंटी. एक सिंपल रुटीन जर तुम्ही दररोज फॉलो केलं ना, अगदी न चुकता आणि एकदम मनापासून, तर बऱ्याच गोष्टी इम्प्रूव्ह होऊ शकतात. म्हणजे अगदी तुमची ओव्हरऑल हेल्थ, स्किन, हेअर अँड एव्हरीथिंग रिलेटेड टू फिटनेस कॅन कम ऑन ट्रॅक. मी माझी अशीच एक छोटीशी ट्रान्सफॉर्मेशन जर्नी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी ऋचा अरण्य आज पुन्हा एकदा आली आहे तुमच्या भेटीला वजन आणि फिटनेस ह्या अशा मस्त भारी भरकम विषयांना घेऊन. पण तुमचं मन, तुमचं माइंड असं मस्त हलकं फुलकं करायला आली आहे. माझ्या याच यूट्यूब चॅनलवर ऋचा अरण्य फॅशन अँड लाईफस्टाईल. फिटनेस, वजन कमी करणे, आता हे सगळे विषय आहेत ना, हे आपल्याला खूप हवेहवेसे वाटत असतात. म्हणजे आतून अशी खूप इच्छा असते, पण कुठेतरी भीती वाटत असते, कुठेतरी कन्फ्युजन असतं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याच्याने शक्य आहेत का बाबा प्रॅक्टिकली. म्हणजे आता अगदी स्लिम ट्रिम नाही म्हणत मी, पण मे बी डबल एक्सेल साईजवरून तुम्ही कुठेतरी एक्सेलवर येत आहे, कुठेतरी लार्ज, मीडियम, असं तुमच्यामधली एक ती ट्रान्सफॉर्मेशन होत चालले आहेत. हे काही पॉझिटिव्ह चेंजेस होत चालले आहेत तुमच्या वेटला घेऊन, तुमच्या फिटनेस कोशंटला घेऊन. हे म्हणजे सगळ्यांना असं म्हणजे आतून हवं खूप वाटत असतं, पण कुठेतरी नडत असतो. तो आहे आळशीपणा, लॅक ऑफ मोटिवेशन आणि लॅक ऑफ डिसिप्लिन. तुम्ही फक्त मनापासून एखादी ही गोष्ट ठरवायची देरी असते, मनाशी एक गोष्ट पक्की करायची ही एवढी फक्त एक देरी असते, आणि तुम्ही बघाल तुमच्यामधली ही ट्रान्सफॉर्मेशन जर्नी. म्हणजे मी तुम्हाला आता एक 3 महत्त्वाचे टिप्स इनफॅक्ट पुढे सांगणार आहे. तुम्ही तेवढे जरी फॉलो केलेत ना, तरी तुम्ही 100% तुम्हाला रिझल्ट्स भेटतील. मी ह्या आधी सुद्धा खूप असे फिटनेस आणि वेट लॉस च्या संदर्भात व्हिडिओज केलेले आहेत. त्याचे लिंक्स इथे तुम्ही बघू शकताय, आणि इनफॅक्ट मी त्याचे लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहेत. सो यू कॅन गो इनफॅक्ट अँड चेक दोज व्हिडिओज एज वेल. बरं, मी इथे कुठलीच हेल्थ एक्सपर्ट नाही आहे, मी इथे कुठलीच डायटिशियन नाही आहे, मी एखादी काही जिम इन्स्ट्रक्टर पण नाही आहे, मी काही योगा इन्स्ट्रक्टर नाही आहे, म्हणजे तुम्हाला असं खूप भारी भरकम काही सल्ले द्यायला. माझ्या अनुभवातून मी जे शिकले ते मी तुमच्याशी शेअर करते. म्हणजे खरं सांगू तर मी या 3 गोष्टी फॉलो केल्या आणि त्याच्याने मला खूप फरक पडला. तुम्ही काय म्हणतात ना, एकदम फोकस होऊन या जर्नीला सुरू करण्याआधी मे बी ट्रायल अँड एरर करू शकतात. ह्या 3 महत्त्वाच्या ज्या मी टिप्स सांगणार आहेत त्यांच्यापासून इनफॅक्ट तुम्ही सुरुवात करू शकतात. कुठेतरी डेफिनेटली इट इज गोइंग टू हेल्प यू. तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह चेंज तर नक्कीच येणार आहे, तुमच्यामध्ये एक डिसिप्लिन तर नक्कीच येणार आहे, आणि तुमच्या ओव्हरऑल हेल्थला, तुमच्या माइंड, तुमच्या बॉडीला घेऊन तुम्ही थोडेसे सिरियस होणार आहात. सो आय थिंक हा एक पॉझिटिव्ह चेंज तर तुमच्यात नक्कीच आहे. तर सर्वात पहिली टिप आहे नो फ्राईड, नो शुगर. म्हणजेच तेलकट पदार्थ तुम्हाला ऑब्व्हियसली अवॉइड करायचे आहेत आणि साखर अवॉइड करायची आहे. तेलकट पदार्थांबद्दल आता जर बोलायचं म्हटलं तर बटाटे वडे, साबुदाणे वडे, समोसे, वा वा वा, अगदी म्हणजे हे सगळं ऐकून पुऱ्या आणि अजून काय भज्या, बापरे बापरे, काय काय व्हरायटी निघू शकते ना तेलकट पदार्थ. आपली अशी मस्त चर्चा होऊ शकते याच्यावरती. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वजा करायच्या आहेत. तुम्हाला या सगळ्या गोष्टींना अवॉइड करायचं आहे, इग्नोर करायचं आहे. तेलकट पदार्थ खाऊन चालणार नाही. का? कारण की ह्याच्याने तुमचं फॅट पर्सेंटेज तुमच्या बॉडीमध्ये वाढतंय. ऑफकोर्स तुम्हाला फॅट कॉम्पोनेंटच तुमच्यामधला कमी करायचा आहे बॉडीमधला. मग तुम्ही फॅटवाल्या गोष्टी जास्त कशा खाऊ शकतात? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल शुगर, ब्राऊन शुगर, ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला कमी करायच्या आहेत. बासुंदी, खीर, कोल्ड ड्रिंक्स, कुठल्याही प्रकारचं पेय, कॉफी, चहा, अगदी इथपासूनची सुरुवात आहे. म्हणजे कारण आपल्याला दररोजची इतकी सवय झालेली असते चहा कॉफीमध्ये सुद्धा साखर खायची. पण मला ही गोष्ट मान्य आहे की आता कसं आहे, एका रात्रीत अचानक ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाही, घडवून आपण आणू शकत नाही. म्हणजे अच्छा ओके, उद्यापासून मी ठरवलं नो शुगर, नो तेलकट, नथिंग, असं नाही होऊ शकत. मला माहिती आहे कठीण आहे, कारण काय, आय एम ऑल्सो फूडी. म्हणजे मला पण भरपूर त्रास झाला होता. एकदम अचानकपणे मला सगळं बंद करायचं होतं,
कारण मला एकाच गोष्टीवर फोकस करायचं होतं की मला कसं फिट राहायचं आहे, मला कसं छान शेपमध्ये राहायचं आहे. आणि त्याच्यानं काय होतं ना, ओव्हरऑल भरपूर इम्प्रूव्हमेंट्स होतात. त्यावर सुद्धा मी येणार आहे. इनफॅक्ट तुमच्यातला कॉन्फिडन्स खूप वाढतो. तुम्ही असे खूप एनर्जेटिक राहतात. आता ह्या सगळ्या गोष्टींना जर अचीव्ह करायचं आहेत, तर हे छोटे छोटे सॅक्रिफायसेस, मला माहिती आहे छोटे नाही मोठेच आहेत ते बऱ्यापैकी, पण हे सॅक्रिफायसेस तुम्हाला द्यावे लागतील. जसं मी म्हटलं की एका रात्रीत कुठलीच गोष्ट शक्य नाहीये, तर तुम्ही छोट्या छोट्या स्टेप्सनी इनफॅक्ट सुरू करू शकतात. तुम्ही त्याचं प्रमाण सर्वात पहिलं तर कंट्रोलमध्ये आणू शकतात. तुम्ही जर दररोज तुम्ही म्हणजे साखरेचा तुम्ही चहा घेत असाल, कॉफी घेत असाल किंवा एनी अदर ड्रिंक फॉर दॅट मॅटर, तर तुम्ही प्लीज ते कमी करू शकतात. एक टाइम तुम्ही साखरेचा चहा घ्या आणि एक टाइम नका घेऊ साखरेचा. एक टाइम साखरेची कॉफी घ्या, एक टाइम नका घेऊ. त्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकतात. ते मी केलं. त्यानंतर जर तुम्ही अगदी तेलकट वगैरे तुम्हाला खायला आवडत असेल, आता थंडीचे दिवस आहेत थोडे, तर मग ऑब्व्हियसली खूप आवडतं आपल्याला असे छान तेलकट पदार्थ खायला. मस्त गरम गरम समोसे, गरम गरम वडे, गरम गरम भज्या वगैरे बनतायत घरात. हे सगळं आपल्याला खूप आवडत असतं. पण त्याची जी काही फ्रिक्वेन्सी आहे, त्याचं जे काही प्रपोर्शन आहे, ते इनफॅक्ट आपण थोडंसं कंट्रोलमध्ये आणलं. अगदीच जर तुम्ही आठवड्याला 1-2 वेळा जर ह्या गोष्टी खात असाल, तर मग 2 आठवड्यातून 1-2 वेळा ते ट्राय करा. अगदी तुम्ही महिन्यातून इनफॅक्ट 1-2 वेळा ट्राय करून बघा. ह्या सगळ्या चेंजेसने तुमच्या ओव्हरऑल रुटीनमध्ये खूप फरक पडणार आहे आणि इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू युअर वेट लॉस अँड टू युअर फिटनेस जर्नी. म्हणजे तुमच्यामधलाच हा डिफरन्स तुम्हाला जाणवायला लागेल. तुम्ही एकदा वजन काट्यावर उभे राहाल ना, एकेका आठवड्याच्या गॅपने जेव्हा तुम्ही बघाल की काय डिफरन्स आहे बाबा, मी हे जे रुटीन फॉलो करतोय, की मी तेलकट खात नाहीये आणि मी साखरेच्या कुठल्याही गोष्टी खात नाहीये, तुम्ही इमिजिएटली बघाल तुमच्यामध्ये भरपूर डिफरन्स ऑलरेडी स्टार्ट झालेला असेल. दुसरी महत्वाची टिप आहे एखादी फिजिकल ऍक्टिव्हिटी. फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर तुम्ही थोडंसं छानपैकी वॉकिंगला जा, रनिंगला जा, जॉगिंगला जा, सायकलिंग करा, जिम तुम्हाला आवडत असेल तर जिममध्ये वर्कआउट करा, कार्डिओ करा, वेट ट्रेनिंग करा, तुम्हाला जर खूप जास्त इंटरेस्ट त्याच्यामध्ये डेव्हलप होत असेल तर स्विमिंग करा, स्किपिंग करा. बऱ्याच ऍक्टिव्हिटीज असतात. योगा करा, स्ट्रेचिंग करा, सूर्यनमस्कार करा. कुठली तरी एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही दिवसातून एकदा तरी निदान करायला हवी. ह्यानं काय होत आहे, ह्यानं सर्वात पहिलं तर तुमचे कॅलरीज बर्न होत आहेत. कॅलरीज बर्न होत आहेत, वरतून तुम्ही डाएटकडे सुद्धा लक्ष देत आहेत. म्हणजे जसं पहिल्या टिपमध्ये आपण बघितलं की आपण तेलकट खात नाही आहोत, शुगर खात नाही आहोत. आता दुसऱ्या टिपमध्ये आपण बघतोय की एखादी फिजिकल ऍक्टिव्हिटी करतोय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा अशा हँड इन हँड चालतात ना सायमल्टेनियसली, तेव्हा म्हणजे तुमचं हे जे फिटनेसची ही जर्नी आहे ती हळूहळू ट्रॅकवर येते असं तुम्ही धरून चाला. कारण त्यांना तुमचा वेट लॉस होतोय, त्यांना तुमची फिटनेसचं जे ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे तो एनहॅन्स होतोय, तो कुठेतरी वाढतोय, छान होतोय. आता ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज बद्दल आपण बोलतोय, ह्याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही दररोज वेगवेगळी ऍक्टिव्हिटीज करत जा, दररोज तुम्ही ह्याच्यातल्या भरपूर ऍक्टिव्हिटीज करा, असं नाहीये. तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी आवडते, मे बी असं कोणाला असतं ना, जसं आता माझं जर मी तुम्हाला सांगितलं ना, तर मला जिममध्ये अजिबात आवड. मी खूप ट्राय केलंय ते सगळं करणं, खूप पैसे वाया सुद्धा गेलेत माझे. खरंच माझ्याने नाही होत जिम. पण मी काय ऑब्झर्व केलंय की मी थोडंसं वॉकिंग करू शकते बाबा. अर्धा पाऊण तास मी लिटरली चालू शकते एका स्ट्रेचमध्ये आणि मी एन्जॉय करते ती प्रोसेस. कारण की मी छान, मला आवडतात ते पॉडकास्ट ऐकत असते, मला आवडतात ती गाणी मी ऐकत असते. तो एक जो वेळ असतो तो मला असा माझा वाटतो, कोणीच नसतं मला डिस्टर्ब करायला. सो हे सगळे जे फॅक्टर्स आहेत ना ते मला खूप आवडतात. आणि ह्यानं काय झालं की वॉकिंगची ही जी जर्नी आहे ना ती मला खूप आवडायला लागली. आता त्याचा फायदा मला हाही होतोय की माझे कॅलरीज रोजच्या रोज बर्न होत आहेत आणि इट्स हेल्पिंग मी टू रिड्यूस माय वेट, ऑर मे बी टू कीप माय वेट इंटॅक्ट. ठीक आहे, माझं वेट कंट्रोल करण्यामध्ये कुठेतरी मदत होते आहे मला. सो म्हणून तुम्ही एखादी फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ह्यानं तुमचं ब्लड सर्क्युलेशन इतकं छान मस्त होत आहे ऑन अ डेली बेसिस. तुम्ही ओव्हरऑल इतके एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह राहतात. मग तुमचं प्रोफेशनल काही काम असो, तुमचं पर्सनल काही काम असो. इनफॅक्ट खरं सांगू तर ह्या सगळ्या गोष्टी ना कुठेतरी स्ट्रेस लेवल्स कमी करायला, तुमचं वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करायला ह्या गोष्टी खूप खूप महत्त्वाचे घटक असतात. आपल्याला कदाचित असं वाटत असतं की ह्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन, पण ते कुठे ना कुठे तरी नकळत होत असतं. म्हणजे तुम्ही बघा, एखादी फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्ही घेतली तर त्याचे किती फायदे आहेत.
सो प्लीज पिक वन अँड स्टार्ट फॉलोइंग इट. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आतापर्यंत तुम्ही इतका छान प्रतिसाद दिलाय मला. आतापर्यंत तुम्ही एक छान असा मस्त परिवार झाला आहात माझा. आणि म्हणून असे छान छान वेगवेगळे मस्त विषय मी घेऊन येत असते. इनफॅक्ट माझे पर्सनल एक्सपिरियन्सेसच इनफॅक्ट मी घेऊन येत असते तुमच्याबरोबर, सो दॅट यू गाईज कॅन ऑल्सो रिलेट अँड कनेक्ट. सो तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकतात की असे मी काय वेगवेगळे फॅशन, लाईफस्टाईल आणि हेल्थ आणि हेअर आणि मेकअप आणि स्किन आणि अजून बरेच असे मस्त मस्त विषय मी घेऊन येत असते दर शुक्रवारी 6 वाजता. सो यू कॅन गो अँड चेक आउट. आणि शेवटची तिसरी महत्त्वाची टिप ते म्हणजे आहे घरातलं जेवण. घरातलं जेवण, पोळी भाजी, डाळ भात, हे आपलं जे काही रुटीन असतं, प्रत्येका घरचं तुमच्याकडचं वेगळं वेगळं रुटीन असू शकतं. घरातलं जेवणाचं डेफिनेशन, ती व्हरायटी वेगवेगळी असू शकते. पण साधारणपणे आपल्या घरी हे तर असतंच. म्हणजे दुपारचं जेवण म्हटलं तर पोळी भाजी डाळ भात, परत रात्रीचं जेवण म्हटलं तरी पण तेच असतं, पोळी भाजी डाळ भात. त्याच्यामध्ये थोडी व्हरायटी असते. एखाद वेळेस सुकी भाजी असावी, एखाद वेळेस थोडी काही ग्रेव्हीवाली भाजी असावी. दॅट्स कम्प्लिटली फाईन. घरातलं जोपर्यंत तुम्ही जेवताय ना तोपर्यंत, इनफॅक्ट आणि ऑफकोर्स ह्या पहिल्या 2 टिप्स पण तुम्ही जर फॉलो करत असाल तर मला आय एम शुअर की तुम्ही महिन्याभरामध्ये तरी तुमच्यामध्ये भरपूर फरक तुम्हाला स्वतःला जाणवणार आहे. 2 पोळ्या, 2 फुलके, थोडासा भात, थोडीशी डाळ, फायबर, सॅलड, त्याच्यानंतर छास किंवा दही, सीझनप्रमाणे इनफॅक्ट तुम्ही ठरवू शकता. तर म्हणजे आणि ऑफकोर्स तुम्हाला जर एखाद्या कुठल्या गोष्टीची ॲलर्जी असेल तर प्लीज ती गोष्ट अवॉइड करा. ठीक आहे, उगाचच तुमचं हेल्थवरती बेतणार नाही असं ह्याची काळजी तुम्हालाच शेवटी घ्यायची. तुम्हालाच माहिती तुम्हाला काय सूट होत आहे ते त्यानुसार. पण साधारणपणे ह्या गोष्टी तुमच्या ताटात असायला हव्यात. हां, आणि पोर्शन कंट्रोल हा फार महत्त्वाचा आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, घरातलंच आहे ना, मग चला घरीच तर करतोय, वडे तर घरीच तळूयात, म्हणजे काही टेन्शनच नाही. आपल्या घरातल्या तेलाचे आहेत, सगळे घरातले पदार्थ आहेत, तर काही टेन्शनच नाही आहे, आपण हे खाऊ शकतो. तर असं नाही आहे. तेलकट पदार्थ म्हणजे अगदीच नाहीच, बाहेरचेही नाही, घरातही नाही. पण डेफिनेटली तुम्ही एक पोर्शन कंट्रोल डेफिनेटली ठेवू शकतात. साधारणपणे तुम्ही ह्या सगळे जे काही इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहेत आपल्या ताटातले, प्रोटीन असायला हवं, फायबर असायला हवं, कार्ब्ससुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी जर असतील सकाळ संध्याकाळ, लंच आणि डिनरला, तर आय एम शुअर पहिलं तर काय होतंय की सगळे न्यूट्रिएंट्स, व्हायटमिन्स, सगळं तुम्हाला भेटतंय. आणि दॅट इज हेल्पिंग यू टू बॅलन्स एनर्जी लेवल्स. कारण ह्या सगळ्या गोष्टींनी तुमच्यामध्ये एनर्जी येते. एनर्जीचा साठा नाही तर येणार कुठून? तुम्ही आपलं डाएट पण करताय, तुम्हाला एखादी फिजिकल ॲक्टिव्हिटी पण करायची आहे, अगदी बाहेरचं पण काय खायचं नाही आहे, शुगर तर बिलकुलच नाही, मग तुमच्यामध्ये एनर्जी येणार कुठून? तर ही एनर्जी ह्या सगळ्या घरातल्या आपल्या भाज्यांनी, डाळ, चपाती, आपण हे जे रोजचं जेवण आपण जे जेवतो ना, ह्यानं तुम्हाला तुमची एनर्जी तुम्हाला तुमच्या बॉडीला प्रोव्हाइड होणार आहे. येस. सो आता मी सांगणार आहे थोडक्यात माझ्या छोट्याशा ट्रान्सफॉर्मेशन जर्नीबद्दल. फिटनेस आणि वेट लॉस आणि या गोष्टीला घेऊन ना, म्हणजे जसं मी म्हटलं की मी पण असं काय खूप जास्त सिरियस नव्हते. दिस ऑल हॅपेंड अ फ्यू इयर्स बॅक, जेव्हा मला थायरॉईडसुद्धा डिटेक्ट झालं होतं. आणि थायरॉईड ऑब्व्हियसली डिटेक्ट झालं तेव्हा तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे बऱ्यापैकी आजकाल सगळ्यांना माहिती असतं की थायरॉईड 2 प्रकारचे असतात. आणि त्याच्यापैकी हायपोथायरॉईड इनफॅक्ट जर तुम्हाला असेल तर वेट गेन त्याच्याने खूप होतं. म्हणजे अगदी तुम्ही थोडंसं पण जरी खाल्लं ना तर तुमच्या अंगी जरा जास्तच लागतं आणि मग तुमचं वेट गेन म्हणजे जास्त होण्याची शक्यता असते त्याच्याने. सो हे सगळं झालं तेव्हा मला असं वाटलं की मी आता खूप जास्त लाईटली घेते माझ्या ओव्हरऑल बॉडीला, माझ्या ओव्हरऑल हेल्थला, आणि तेही इतक्या कमी वयात. अजून तर मला किती दूर का सफर तय किया है. सो आणि आय वॉन्ट टू बी फिट, आय वॉन्ट टू लुक गुड. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये सतत चालू असायच्या. आणि म्हणून जसं मी म्हटलं ना, मी एकदम मनाशी पक्क केलं की मला ही गोष्ट करायची आहे. म्हणजे खरं सांगू का, तर लहानपणापासूनच आहे ना, मी अशी एकदम बबली चब्बी अशीच राहिलेली. मी कधीच असं एकदम प्रॉपर एकदम स्लिम ट्रिम मेंटेन अजूनही, म्हणजे असं काही नाही आहे की मी खूप जास्त स्लिम ट्रिम आहे आणि नाही, बट मी माझ्या हेल्थवरती दुर्लक्ष करत नाही हे मात्र नक्की. मी खूप जास्त
कॉन्शियस झाली आहे या गोष्टीला घेऊन की ओके फाईन, मी जर आज हे खाते तर मला मग उद्या काय खायचं आहे किंवा मला हे बॅलन्स कसं करायचं आहे. आय थिंक ती मॅच्युरिटी माझ्यात आता इतक्या वर्षांच्या ह्या ट्रान्सफॉर्मेशनच्या जर्नीमुळे मला ती आलेली. आणि तो जो एक टर्निंग पॉईंट होता ना, तोच मला तुमच्याशी शेअर करायचा आहे की माझं वजन खरंच सांगते, म्हणजे मला अजिबात लाज वाटत नाही तुम्हाला हे सांगायला, माझं ना वजन 71 टच झालं होतं. तुम्हाला वाटेल 71च ना, तू तर असं बोलतेस जणू माहिती नाही 100 क्रॉस केलं असशील. नाही, पण हो, 71 वॉज अ बिग फिगर फॉर मी. कारण ऑब्व्हियसली माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये, माझ्या आजूबाजूला अवतीभोवती सगळे इतके छान मस्त आय विल नॉट से स्लिम अँड ट्रिम, पण अगदी मस्त वेल मेंटेन्ड असायचे. छान छान त्यांना कपडे घालता यायचे. शॉर्ट्स म्हणा किंवा अगदी छान काही बॉडीकॉन ड्रेसेस असतात. आणि आपल्याला खूप इच्छा असते हे सगळं, आणि मला तर त्यातूनही मला खूप आवड आहे या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायची. पण जस्ट बिकॉज वेट गेन झालं होतं, वेट जास्त झालेलं, चेहरा असा एकदम बलजी बलजी वाटायला लागलेला, अगदी म्हणजे ती मान पण अशी कमी दिसायला लागलेली. म्हणजे असं खूप विचित्र, मला नाही आवडायचे माझे त्यावेळेचे फोटोज म्हणा किंवा माझं ओव्हरऑल जे काही मी दिसायचे, मला ते वेट मला नाही आवडायचं. आणि कुठेतरी मी आता ही गोष्ट ॲक्सेप्ट केलेली की आय हॅव टू ओव्हरकम दिस. कसं करणार? तर त्यासाठी मी एका डायटिशियनला कन्सल्ट केलेलं. डायटिशियन बरोबर, म्हणजे ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही एका डायटिशियनला कन्सल्ट करता तेव्हा ते तुमचं सगळं ओव्हरऑल हेल्थ चेकअप वगैरे सगळं करून दे विल रेकमेंड यू. ते तुम्हाला सजेस्ट करतात की तुमचं डाएट हा रोजचा कसा असायला हवा. मी इथे तुम्हाला काय माझा डाएट कसा होता दररोजचा हे सगळं मी तुम्हाला नाही शेअर करणार आहे, कारण प्रत्येकाची बॉडी टाईप वेगळी असते. थोडक्यात काय सांगितलेलं, म्हणजे थोडक्यात मी काय फॉलो करायचं हे डेफिनेटली मी तुम्हाला सांगेन. पण जो काही अगदी एकदम तो असा इन डिटेल्ड चार्ट होता, म्हणजे अगदी सोपा होता, पण हां, माझ्या डाएटनुसार, माझ्या बॉडीनुसार इनफॅक्ट एव्हरी वीक ऑर मे बी एव्हरी वन्स इन 2 वीक्स तो चेंज व्हायचा. कारण माझ्या डायटिशियनला सुद्धा असं त्यावेळेला त्या गोष्टी गरजेच्या वाटायच्या आणि अकॉर्डिंगली ती मला सजेस्ट करायची. बट ते सगळं मी फॉलो केलं आणि साधारण 2 महिन्यांनी मी 11 किलो कमी केलं होतं माझं वजन. अँड देन आय सॉ माय सेल्फ की वाव, म्हणजे व्यवस्थित जेवून, व्यवस्थित एक छान डिसिप्लिन आणि रुटीन फॉलो करून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अचीव्ह करू शकतात. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात, तसंच तुम्ही सुद्धा प्रयत्न नक्कीच करून बघा. टार्गेट ठेवा छोटे छोटे, 1 आठवड्याचा, 2 आठवड्यांचा, 1 महिन्याचा, आणि तुम्ही हा प्रयत्न करून बघा. तुमच्यात डेफिनेटली चेंज येणार आहे. आणि मला खूप आवडेल तुमच्यामधला हा जो काही ट्रान्सफॉर्मेशन जर्नी आहे, तुमचा हा जो काही एक्सपिरियन्स आहे ना, आठवड्याचा जरी असला ना, तरी तुम्ही प्लीज डू शेअर विथ मी, कारण मला हे ऐकायला फार आवडेल की माझ्यामुळे जर तुमच्यामध्ये एखादा काही पॉझिटिव्ह चेंज येत असेल, इनफॅक्ट ह्या नवीन वर्षामध्ये, तुम्ही हे सुद्धा एक रेझोल्युशन तुम्ही सुरुवात करू शकतात. वेळ गेलेली नाही आहे, भरपूर अजून अख्खं वर्ष जायचं आहे. आणि या वर्षाच्या एंडला तुम्ही जर स्वतःला बघाल तर तुमच्यामध्ये खूप चेंज डेफिनेटली झालेला असेल. आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असतो दर शुक्रवारी 6 वाजता माझ्या ह्याच यूट्यूब चॅनलवर. मी इंस्टाग्रामवर सुद्धा अवेलेबल आहे. इंस्टाग्रामवर सुद्धा मी असे खूप काय व्हिडिओज आणि पोस्ट्स आणि फोटोज वगैरे मी रिलीज करत असते. सो गो अँड चेक आउट देअर. वी कॅन स्टे कनेक्टेड ऑन इंस्टाग्राम ॲज वेल. इंस्टाग्रामवरती इनफॅक्ट बायोमध्ये लिंक आहे. मी तिथे सुद्धा खूप काय अनाऊन्स करत असते माझ्या सगळ्या व्हिडिओजबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा. बाय, टेक केअर.